हा हत्ती आहे. हत्तीला बुद्धिबळाच्या भाषेत रुक म्हणतात. इंग्लिशमध्ये एलिफंट म्हणतात, पण बुद्धिबळात रुक म्हणतात. समज आता इथे काही नाही. तू जर समजा हत्ती जर इथे 2-3 घर इथे चालवला, हा हत्ती आहे. हत्तीला बुद्धिबळाच्या भाषेत रुक म्हणतात. इंग्लिशमध्ये एलिफंट म्हणतात, पण बुद्धिबळात रुक म्हणतात. समज आता इथे काही नाही. तू जर समजा हत्ती जर इथे 2-3 घर इथे चालवला, तर लिहिताना तू कसं लिहिणार? रुक आर आर कॅपिटल RH4 RH4 किंवा इथून इथं चालवलं किंवा इथं चालवलं तर काय येणार? RB4 रुक B4 R कॅपिटल B स्मॉल आणि 4. हा चौथ्या घराचा आहे म्हणून 4. हा आहे घोडा. घोड्याला म्हणतात नाईट KNIGHT नाईट. आणि हा NR अक्षरानं कॅपिटल N अक्षरानं इंडिकेट करतात. समज इथं घोडा आहे, इथून तुला इथं जायचं आहे, तर तुझं चाल म्हणजे तू जी लिहितोस ना त्याच्यावरती काय लिहिणार तू? NE5 नाईट E5. समज तू हे मारलंस, हे प्यादं मारलंस समजा, तर तू काय लिहिणार? N into F7 म्हणजे मारतो ना त्यावेळी क्रॉस चिन्ह करायचं. म्हणजे हे N अक्षरानं लक्षात ठेव फक्त अक्षर काय. हे R रुक, हा नाईट, ह्याला म्हणतात उंट आहे. ह्याला बुद्धिबळाच्या भाषेत बिशप म्हणतात. बिशप म्हणजे उंट. आता समज हा पांढरा उंट आहे. पांढरा उंट पांढऱ्याच घरातून चालणार. समज इथे ठेवला असतो, तर ही तुझी चाल काय झाली? बिशप H3. बिशप हे घर H आणि हे 3. समज इथून तू समज आता इथे चालवलास, इथं चालवलास, तर बिशप B5. बिशप B कॅपिटल अक्षर हे कुठलं आहे? हे B आहे, म्हणजे घर B आहे. मग B कॅपिटल B स्मॉल आणि 5वं घर. लक्षात आलं का? समज इथं तू असला, तुझा इथं समजा नाईट आहे तुझा हे. आता समज उंटाने हा जर घोडा मारला, तर काय कशी चालवणार तू? लिहिताना कसं लिहिणार तू? बिशप B कॅपिटल बिशप इंटू D5 नाईट. म्हणजे त्याचा तू घोडा मारलायस ना, बिशप इंटू D5 नाईट, कारण तू घोडा मारलायस त्याचा. जर समज तू वजीर मारलास त्याचा, समज माझा हा असा इथून वजीर जर मारला, तर काय? नाईट इंटू D5 क्वीन. नाईट इंटू D5 क्वीन. आता हा तुला समजलं. म्हणजे ह्याला रुक म्हणतात हत्तीला, घोड्याला नाईट म्हणतात N अक्षराने, हा R अक्षराने, हा N अक्षराने, आणि हा बिशप B अक्षराने. आता काळा उंट आहे तो काळ्याच घरातून चालणार, पांढरा उंट पांढऱ्याच घरातून चालणार. आता मोस्ट तुला सांगतो, तुझ्या वेळी चाल खेळत असतो त्यावेळी, आता इथे काही नाही, हे कॅसलिंग म्हणजे मराठीत त्याचा अर्थ काय माहिती आहे का? की राजा किल्ल्यात घालणे, म्हणजे थोडक्यात सुरक्षित. तू कॅसलिंग करणं गरजेचं आहे. एक तर ह्या साईडला होईल किंवा ह्या साईडला होईल. आणि ज्यावेळी तू कॅसलिंग करतोस त्यावेळी जर समजा राजाच्या साईडचं कॅसलिंग केलंस, तर 0-0 असं लिहायचं असतं चालीत. ह्याचा अर्थ 0-0 ह्याचा अर्थ काय झाला? की तू राजाच्या साईडचं कॅसलिंग केलं. आणि जर समजा तू ह्या साईडचं जर कॅसलिंग केलंस, इकडून क्वीन साईडचं कॅसलिंग म्हणजे वजिराच्या साईडचं कॅसलिंग, तर हा राजा आहे तो एक घर सोडून इथे येणार आणि हा हत्ती इथे येणार. ह्या साईडचं तू कॅसलिंग केलेस, मग तुला नंतर ज्यावेळी तू ऑब्झर्व करणार किंवा तू खेळणार त्यावेळी तुला लक्षात आलं पाहिजे की बाबा तू ह्या साईडचं केलंस का ह्या साईडचं केलंस. मग त्यावेळी 0-0 असं 0-0 म्हणजे असं त्यावेळी क्वीन साईडचं ज्यावेळी कॅसलिंग असतं ना त्यावेळी असं इंडिकेट करायचं. म्हणजे तू लिहिलं समजा, त्याने जरी केलं तर त्याचं पण ते लिहायचं असतं. लिहिण्याचा फायदा काय सांगतो तुला? तुझ्या वेळी चाल खेळत असतो आपण, काही कोणच परफेक्ट नाही. तू काय होणारच आहे, तुझ्या होणार, माझ्या होणार.
ज्यावेळी तू लिहून खेळतोस चाल एखादी, आता माझ्यावर तू एखादा डाव समजा लिहून खेळाय, तर त्यावेळी घरी गेल्यानंतर का नाही तो ऑब्झर्व करायचं, बाबा काय चुकलं माझं. मग ते तुला ते डाव खेळल्यानंतर म्हणजे परत मला माझ्याकडे यायची गरज नाही, तुला ते डाव खेळल्यानंतरच समजणार आहे. आता दुसरं एक तुला मूळ सांगतो ह्याच्यातली बुद्धिबळातली. समज इथे प्यादा आहे आणि समज तुझा हा हे आहे. आता मी इथे खेळलोय, हे प्यादा मी पुढे चालवलंय. समज तू जर हे मारलं नाहीस, जर न मारता जर तू हे 2 घरं जर पुढे आलास, मी काय म्हणतोय, हे 2 घरं जर पुढे आलास, 1-2 घरं, तर मला ही ऑथॉरिटी आहे की मी हे आहे ना इथे ठेवून हे तुझं प्यादं मारू शकतो. ह्याला पासिंग मूव म्हणतात. लक्षात आलं का? समज तुला आता लक्षात येणार नाही लगेच, आता ऍक्च्युली एवढं नाही सांगायला पाहिजे, पण तुला माहिती आहे कारण तू टुर्नामेंटला जाणार म्हटलं तुला हे माहितीच पाहिजे. समज आता मी येत आहे, आता समज तुझी जात चाल काय झाली, तू हे खेळास. आता मी जर समजा हे जर 2 घर खेळलो, काय हे जर 2 घर खेळलो, तर हा इथे येतो असा. हे जाऊ दे, म्हणजे इंडीप आहे एकदम, हे बेसिक आहे, ते तेवढं जरी शिकलंस तरी पण भरपूर आहे. चाली खेळताना सुरुवातीच्या ज्या 10-15 चाली आहेत का नाही आपल्या, साधारण का नाही बुद्धिबळाचा डाव 40 ते 45 मिनिटांचा असतो साधारण. त्यातल्या पहिल्याच्या 15 चाली आहेत का नाही, 10 ते 15 चाली, त्या ओपनिंगमध्येच तुझ्या गेल्या पाहिजेत. म्हणजे तू डायरेक्ट अटॅक करायला जर गेलास का नाही, तुझी एक गोष्ट चुकते काय माहिती का, की आता मी समजा खेळलो, तर तू आहे ना त्याच्यावरती थिंक करत नाही, विचार करत नाही बाबा मला काय केलं पाहिजे. तू डायरेक्ट चाल खेळतोय. अशी डायरेक्ट चाल कधीच खेळायची नाही. मी हे का खेळलोय, हे ज्यावेळी मी पुढे चालवलंय त्यावेळी तुला एक लक्षात आलं पाहिजे, उंटाचं घर ओपन झालंय, वजिराचं घर ओपन झालंय. मग त्या ह्याच्यात तुझं प्यादं येतंय का, किंवा समज असा घोडा आहे समज इथं आणि हे इथं आहे समज असा तुझा वजीर आहे इथं आणि हे इथं आहे असं, अशी काहीतरी पोझिशन आहे समथिंग काहीतरी अशी काहीतरी. आता ज्यावेळी का नाही मी हा घोडा उचलतो किंवा तू हा घोडा उचलतोस, त्यावेळी माझ्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की ज्यावेळी तू हा घोडा उचलतोयस, तो घोडा एका ठिकाणावर 8 घरं जातो, 1 2 अडीच 1 2 अडीच असं प्रत्येक ठिकाणी. सेंटरला ज्यावेळी असतोय त्यावेळी तो किती घरात जातोय, 1 2 अडीच 1 2 3 4 5 6 7 आणि 8 ठिकाणी जातोय. म्हणजे भरपूर कव्हर करतोय म्हणजे घरं. तुझी एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की ज्या म्हणजे माझ्या समज तू आता इथं अपोनंट आहेस, तू जर हे इथं खेळलास तर मला घोड्याच्या चाली तर लक्षात आल्याच पाहिजे. त्याच्याबरोबर मला तू जे घर ओपन केलंयस ना की वजिराचं, तर ते पण माझ्या लक्षात आलं पाहिजे की बाबा वजिराचं घर ओपन झाल्याच्या नंतर माझा कुठला सोंगटा मरणार आहे, माझी कोणती सोंगटी मरणार आहे का, म्हणजे हत्ती घोडा उंट, ते पण म्हणजे विचार केला पाहिजे. ते असं सहज नाही जमणार, त्याला ते प्रॅक्टिसने होऊन जाईल. आता तुला सांगू खेळ साधारणपणे ही चाल खेळली जाते याच्यामध्ये टुर्नामेंटमध्ये. त्यावेळी ऑब्व्हियसली आता जे तू खेळलास तू हेच खेळलास का, कारण तुला माहिती आहे वजीर आलाय, वजीरला मागं घालवला पाहिजे. पण हिथंच तू चुकणार 100%. तू जर टुर्नामेंटमध्ये जर हे खेळलास ना तर तू 2 मिनिटात हारणार त्याच्याकडून. का कसं सांगतो तुला मी, तर तुला चेक देणार पहिल्यांदा. हा असा चेक आहे की तुझा हत्ती हा जाणारच आहे. मी पण ज्यावेळी टुर्नामेंटमध्ये खेळलो त्यावेळी वजीर जाणार ना आता, नाही हत्ती जाणार. हा तू हे इथं घेतलंस की मी हे मारतो याला डायरेक्ट, झालं की तुझी एक बाजू रिकामीच झाली. म्हणजे लक्षात ठेव, पेशन्स ठेवून कधी पण तू चाल खेळली पाहिजेस. तू जर समजा घाई जर हे करायला गेलास तर तू 100% चुकणार आणि चुकलास की ते पुढच्याला फायदा झाला. आता तू हे हारलाच, आता तू का नाही 50 ते 60% हारल्यात जमायस. तू लक्षात ठेव. आता मी तुला का सांगितलं, तुला लक्षात आलं पाहिजे, कारण हे मुलं खेळतातच टुर्नामेंटमध्ये, ही चाल खेळतातच मुलं. म्हणून मी तुला हे हे खेळास. मी जर इथं चालवलं
तर तुझ्या डोक्यात पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे की तू हे जर समजा पुढे घेतलंस तर हे मी मारणार आहे, हे जर मारलं तुझा हत्ती मारणार आहे, कारण ह्याला पर्यायच नाही काय. तू जरी वजीरमध्ये घेतलास तरी काही उपयोग नाही होत. मग ह्याला डिफेंड काय झाला आहे तुला फक्त का नाही, इथं कन्फ्यूज काय व्हायचं नाही. इथं तुला फक्त एकच लक्षात ठेवलं पाहिजेस तू की मला माझं हे पॅद वाचवायचं. मग पॅद वाचवण्यासाठी काय करावं लागेल, तू हे पॅद पण घेऊ शकतोस किंवा बेटर चालाय हे जर तू घेतलंस तर मी इथे येऊन तर चेक देऊ शकत नाही, कारण तू लगेच मारणार. मग हे बारकाव समजलं पाहिजे. लक्षात आलं का? समजलं का? त्याशिवाय आता तुला दुसरी एक चाल सांगतो. समज तू आता असा खेळायस, असा खेळाय, समज मी आता हे खेळ हे तुला हे बेसिक चाल आहे, ही तुझ्या लक्षात नाही आली. तुला लक्षात आलं पाहिजे मी इथं वजीर घेतलाय, इथून उंट इथं घेतलाय, ह्या घरावरती मी अटॅक करणार आहे आणि इथं जर अटॅक केला तर तुझा मेल संपला, तू हरला. तुला ही बेसिक चाल आहे. ही जर हे जर तुला लक्षात येत नसेल तर तू टुर्नामेंटमध्ये ती फाईट देऊ शकत नाहीस मुलांना, कारण मुलं अतिशय हुशार असतात. मी राज्य स्तरावरती खेळलोय, मला माहिती आहे. नाही 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 हे चुकीचं आहे. तुला ऍक्च्युली सांगतो तुझं काय चुकतं सांगतो तुला. आता तू ज्यावेळी इथं येतोयस, ज्यावेळी इथं येतोयस, ही चाल हत्तीची नाही आहेस मुळात. म्हणजे ही चाल म्हणजे ऍक्च्युली खेळायच नाही पाहिजे. चाल काय खेळायची, हत्तीला कसा हे घ्यायचा, ज्यावेळी तू कॅसलिंग करतोस त्यावेळी हत्ती ऑटोमॅटिक पटामध्ये येतो, बरोबर का, आणि त्याच्याबरोबर तुझा राजा पण सुरक्षित होतो. तू कॅसलिंग करणं गरजेचंच आहे. कॅसलिंग ज्यावेळी तू करत असतोस का नाही त्यावेळी पुढचा त्याला म्हणजे कॉन्फिडंट एक येतो की बाबा हा राजाच्या सुरक्षित ठिकाणी गेला. म्हणजे बेसिक आहे. खेळ आता खेळ, आता मी तुला सांगणार नाही. आपले जे पीसेस आहेत का नाही त्या डेव्हलप करायला बघायचं. तू डायरेक्ट अटॅक जर करायला गेलास पुढच्याला तर तू अडचणी जाणार 100%. पहिल्यांदा तू प्रत्येक जो तुझा मोहर आहे ना, प्रत्येक पीस आहे ना, तो अशा पोझिशनला गेला पाहिजे की तिथून तू सहज अटॅक करू शकतोस. आणि ज्यावेळी तुझ्या ह्या 10-15 मूव्ह होतील पहिल्या सुरुवातीच्या, आणि त्याच्यानंतरच अटॅकचा विचार करायचा. तू जर डायरेक्ट अटॅक करायला गेलास तर तू 100% अडचणी जाणार. वजीर डायरेक्ट मारायला गेला किंवा काय केला 100% अडचणी जाणार. ओपनिंग, फर्स्ट गेम, मिडल गेम आणि एंड गेम असं 3 आहेत. बाळा लक्षात आलं का मी काय म्हणणार. ओपनिंग म्हणजे तुझ्या पीसेस आहेत त्या डेव्हलप झाल्या पाहिजेत. प्रत्येक मूव म्हणजे त्याला अशा पोझिशनला तू ठेवायचं आहेस की तिथून तुला अटॅक म्हणजे करायला. त्याला ते ऍक्च्युली काय माहिती का, हे युद्धच आहे एक प्रकारचं, बुद्धिबळ म्हणजे, बरोबर ना.
पीसेस डेव्हलप करायच्या. डेव्हलप म्हणजे काय करायचं, कॅस्लिंग करणं किंवा काय, ह्या गोष्टी मस्त आहेत. आता बघ, मी ही चाल खेळली, तू थोडा तरी विचार केलास का? काहीच नाही, तू डायरेक्ट हे चालवलंस. पुढं काहीतरी तुला होणार आहे ना, तू जरा थोडंसं, मी हे चालवलं की नाही इथं, ॲटलिस्ट एवढा जर विचार कर की बाबा हे प्याद मी पुढं काय घेतलंय, ह्या प्याद्याने काय होणार आहे किंवा काय नाही होणार किंवा काय. तू डायरेक्ट काहीच नाही विचार करता जर हे जर चालवलंस तर पुढं तुला काहीतरी त्रास होणार. कारण मी हे काय माहिती आहे का, मी आता ही चाल खेळली म्हणजे एक 4-5 चाली झाल्याच्या नंतर तुला मी ट्रॅपमध्ये घेणार आहे आणि तू माझ्या ट्रॅपमध्ये सहज फसतोयस असं माझ्या लक्षात येते. 4-5 चाली पुढचा विचार करता आला पाहिजे. एक कमीत कमी 10 चाली तरी तुला समजलं पाहिजे बाबा हे झालं हे, त्यावेळी तू जिल्हा स्तरापर्यंत खेळू शकतो. जेवढा तू हे तुझं डीप वाढल तसं तू मग परत पुढं राज्यस्तर किंवा आंतरराष्ट्रीय लेवलला पण जाऊ शकतो. महत्वाचं आहे पेशन्स. तुझी बुद्धी थकता कामाची नाही. तुझी बुद्धी थकली की तू हारलास. खेळ, तुला आता काय जे खेळायचं ते खेळ, फक्त जरा थांबायचं, विचार करायचा बाबा काय आहे काय नाही, मी इथं का घेतलंय पुढं. तुझ्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, मी ज्या अर्थी ही पुढं घेतलंय, तू काही न विचार करता हे खेळास असं न करता. मी पुढं काय घेतलंय माहिती आहे का तुला, आता सांगतो. समज तू आता हे चुकीचीच चाल खेळलास, आताची खेळास. मी जर हे पुढं परत घेतलं तर तुझा एकतर घोडा किंवा एक तर उंट काहीतरी तुझं मरणार आहे. मग प्याद्याने जर तुझा घोडा किंवा उंट मेला तर तू पोझिशन डाऊन झाली तुझी. लक्षात आलं का? हे लक्षात आलं पाहिजे. मी इथं 2 गरजा आरती खेळलोय का नाही, त्याआरती तुझ्या हे पटकन लक्षात आलं पाहिजे की हा मी जर परत आता तू चुकीचं काहीतरी खेळास, मी जर हे इथं घेतलं तर तुझं मरणार आहे काहीतरी. हां, तिथे घे किंवा दुसरं काहीतरी खेळ. आता तिथं घेतलास, आता समज मी इथे खेळलो, आता जस्ट तू घोडा चालवू शकतोस, तुझं मरू तर शकत नाही ना. हत्ती तू आता मग अशी कसा पुढे घेतलास, हत्ती असा ह्या फाईलमध्ये घ्यायचा. ज्या उभ्या लाईन आहेत ना, उभ्या लाईन त्याला फाईल म्हणतात आणि आडव्या लाईन आहेत ना त्याला रँक्स म्हणतात बुद्धिबळात. इथं तू आता इथे घेतलास, जर 1-2-3 चालीनंतर जर हा प्यादा हे झाला तर तू डायरेक्ट अटॅक करतोस ना हत्तीच्या माध्यमातून. ह्याला डेव्हलपमेंट म्हणतात. लक्षात आलं का? अटॅक डायरेक्ट करायचाच नाही. डायरेक्ट केलास की तू अडचणीत येणार 100%.
आता तू आहेस ना. मॅडमला सांगितलं. पडदिशी सोंगटीला हात लावायचा नसतो, कारण टुर्नामेंटमध्ये एक नियम आहे, तू जर समजा हात टच केलं असतं तेच चालवावं लागतं परत. लगेच का? लगेच हात नाही लावायचा, थांबायचं, विचार करायचा काय खेळलं पाहिजे, काय केलं पाहिजे. नाही आता इथं तालुका स्तरावरती एवढं नाही हे करणार, पण नंतर ते जिल्हा स्तरावर तुझ्या लक्षात येईल. बीट स्तरावर होणार. आता ती मी मारले, विचार केलास का ती का नाही मारलंस तू घोडा? मी आता परत इथे खेळ, घोडा वाचला माझा. असं नाही, काय माहिती आहे का, विचार करायचा की, पण तुझं जर काही नुकसान होत नसेल तर तू मारलं पण पाहिजे.
चूक. चूक.
तो हलू शकत नाही राजा मूर्ती. चेक. वजीरात राजा आला. मीठ चेकमेट झालं.
विद्युत बनाया मृत्यू बना इथे एक राजा एक